महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील ताज्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी रिपब्लिकन वार्ता न्यूज चॅनलला आत्ताच आयकॉन बेल दाबून सबस्क्राईब करा। बहुजनांच्या परखड विचारांचे मंथन, रिपब्लिकन वार्ता। शासनाचा कुठलाही निधी नसताना विद्रोही साहित्य संमेलन झाले यशस्वी। संमेलनाच्या आयोजकांनी संमेलन यशस्वी करण्यासाठी कसली कंबर। संविधान सन्मानार्थ 15वे विद्रोही साहित्य संमेलन आयोजकांकडून यशस्वीरित्या पार। बातमी नाशिकमध्ये सध्या 2 साहित्य संमेलन होत असून आडगाव येथील भुजबळ नॉलेज सिटी या ठिकाणी अखिल भारतीय 94वे मराठी साहित्य संमेलन, तर KTHM कॉलेजच्या प्रांगणात संविधान सन्मानार्थ 15वे विद्रोही साहित्य संमेलन होत आहे। अखिल भारतीय 94व्या साहित्य संमेलनास शासनाच्या वतीने लाखोंचा निधी उपलब्ध झाला असून लोकप्रतिनिधींनी देखील लाखोंचा निधी या ठिकाणी दिलेला आहे। या निधीतून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे, तर दुसरीकडे मात्र शोषित, वंचित, दलित, पुरोगामी विचारधारेचे नागरिक यांच्या लोकवर्गणीतून 1 मूठ धान्य 1 रुपया विद्रोही साहित्य संमेलनासाठी या निधीमधून साहित्य संमेलन होत आहे। परंतु सोशल मीडियावर सध्या चर्चा आहे ती विद्रोही साहित्य संमेलनाचीच, कारण तिकडे पंचपक्वानांच्या मेजवानीवर ताव मारत पत्रावळ्यावर पत्रावळ्या उठवणारे मराठी साहित्य संमेलन, तर दुसरीकडे लोकवर्गणीतून शिदा जमा करून गरजेसाठी जेवण करणारे विद्रोही साहित्य संमेलन असे म्हटले तर वावगे ठरणार नाही। मात्र विद्रोही साहित्य संमेलनाला भारताच्या विविध ठिकाणातून रसिक, कवी, साहित्यिक, शाहीर स्वखर्चाने उपस्थित झालेले आहेत। ते खऱ्या अर्थाने साहित्याचा आनंद घेण्यासाठी, त्यामुळे विद्रोही साहित्य संमेलन यशस्वी होताना दिसत आहे। त्याचा आढावा घेतला आहे आमचे रिपब्लिकन वार्ताचे संपादक अनिल आठवले यांनी। पाहुयात सविस्तर आढावा। आज आपण या ठिकाणी विद्रोही साहित्य संमेलनाच्या सभा मंडपाच्या ठिकाणी आहोत। नाशिक शहरामध्ये संविधान सन्मानार्थ 15वे साहित्य संमेलन या ठिकाणी 4 आणि 5 डिसेंबरपासून होऊ घातलेला आहे। त्याच पार्श्वभूमीवर आपण या ठिकाणी आज आलेलो आहोत। या ठिकाणची परिस्थिती जर पाहिली तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देखील नाशिक शहरामध्ये होत आहे आणि दुसरीकडे विद्रोही साहित्य संमेलन देखील नाशिकमध्ये होत आहे। परंतु एकीकडे पाहिलं तर शासनाचा कोट्यवधीचा निधी या ठिकाणी शासनाकडून मिळालेला आहे, जनसामान्यातून लोकप्रतिनिधीकडून त्यांनी निधी मिळवलेला आहे आणि दुसरीकडे मात्र पाहिलं तर विद्रोही साहित्य संमेलन हे 1 मूठ धान्य 1 रुपया विद्रोहीसाठी या जन लोक वर्गणीतून हे केलेलं साहित्य संमेलन आज कुठेतरी यशस्वीरित्या आपल्याला होत असताना पाहायला मिळतंय। या ठिकाणी विद्रोही साहित्य संमेलनाच्या माध्यमातून या ठिकाणी जी साहित्याची मेजवानी आहे, जी लोकांना वंचित, शोषित आणि गरीब लोकांपर्यंत जी मेजवानी पोहोचायला पाहिजे साहित्याची, ती खऱ्या अर्थाने पोहोचण्याचं काम आज विद्रोही साहित्य संमेलन करत आहे। तर दुसरीकडे मराठी साहित्य संमेलन, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या ठिकाणी पत्रवाळीच्या पंचपक्वानाच्या या ठिकाणी ताटावर ताट उचलले जात आहेत, तर दुसरीकडे लोकवर्गणीतून जमा केलेला शिदा या ठिकाणी लोक आपल्या या ठिकाणी खाऊन या संमेलनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजे या ठिकाणी 2 संमेलन जरी होत असले तरी आज वरचढ या ठिकाणी विद्रोही साहित्य संमेलन आपल्याला होताना दिसत आहे। एकीकडे लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून लाखो रुपयाचा निधी जमा करणारा या ठिकाणी साहित्य संमेलन होत आहे, दुसरीकडे लोकवर्गणीतून शिदा जमा केलेला आणि 1 रुपयापासून साहित्य संमेलन या ठिकाणी आयोजित केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। परंतु नाशिकमध्ये जी सोशल मीडियावर जी चर्चा आहे ती विद्रोही साहित्य संमेलनाची चर्चा खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळते। म्हणून या ठिकाणी विद्रोही साहित्य संमेलन आपल्याला अखिल भारतीय साहित्य संमेलनापेक्षा वरचढ होताना या ठिकाणी आपल्याला आत्ताची परिस्थिती पाहायला मिळते। आपण जर पुढचा सगळा आढावा जर घेतला तर या ठिकाणी आपल्याला जनसामान्यातून, शोषितातून आणि गरिबातून या ठिकाणी आलेले साहित्यिक, रसिक आणि कवी, साहित्यिक, शाहीर या ठिकाणी आपल्याला दिसतील आणि तिकडून जे या ठिकाणी 3,500 रुपये विमानाचा प्रवास, बसचा प्रवास जे दिलेले साहित्यिक आपल्याला पाहायला मिळतील। त्यामुळे या ठिकाणी विद्रोही साहित्य संमेलन आपल्याला अखिल भारतीय साहित्य संमेलनापेक्षाही या ठिकाणी वरचढ होताना आपल्याला दिसतंय आणि हे यशस्वी झालेलं आपल्याला या ठिकाणी सध्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। धन्यवाद। शासनाने विद्रोही साहित्य संमेलनाला कुठलीही निधी न देता संविधान सन्मानार्थ 15वे विद्रोही साहित्य संमेलनाला परवानगीपासून ते सर्व यंत्रणांमध्ये, मग त्यात मनपा, पोलीस प्रशासनाने हेतुपुरस्सर मदत केली नसल्याचे उघड झाले आहे।
मात्र साहित्य संमेलनाच्या आयोजकांकडून विद्रोही साहित्य संमेलन यशस्वी करण्याची ठाम भूमिका घेत साहित्य संमेलन यशस्वीरित्या पार पडल्याचे दिसून आले आहे। हे मात्र तितकेच खरे। याबाबत संमेलनाचे मुख्य आयोजक कॉम्रेड किशोर ढमाले सरांसोबत बातचीत केली आहे। आमचे रिपब्लिकन वार्ताचे संपादक अनिल आठवले यांनी पाहुयात किशोर ढमाले काय म्हणाले ते। मध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये 2 साहित्य संमेलनं या ठिकाणी आयोजित केलेले आहेत। एक पाहिलं तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या ठिकाणी आडगाव या ठिकाणी होत आहे, तर दुसरं संविधान सन्मानार्थ 15वे विद्रोही साहित्य संमेलन केटीएचएम कॉलेजच्या पटांगणात या ठिकाणी होत आहे। एकीकडे पाहिलं तर जे साहित्य संमेलन मराठी साहित्य संमेलन आहे ते पतळावर उचलणारं एक साहित्य संमेलन आहे, तर दुसरीकडे एक मूठ धान्य 1 रुपया विद्रोहीसाठी म्हणजे 1 रुपयाच्या शिधामधून जे बनवलेलं अन्न आहे ते विद्रोहीच्या साहित्यिकांसाठी कवींसाठी आणि या ठिकाणच्या रसिकांसाठी या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। तर दुसरीकडे कोट्यावधी रुपयाचा या ठिकाणी मलिदा जमा करून पंचपक्वानांच्या थाळ्या या ठिकाणी माहिती का एकावर एक उचलल्या जात आहेत। दुसरीकडे पाहिलं तर या ठिकाणच्या जे साहित्यिक आहेत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी आलेले साहित्यिक रसिक कवी त्यांना येण्या जाण्याचा प्रवास भत्ता या ठिकाणी खाण्यापिण्याची मेजवानी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे, तर दुसरीकडे लोकवर्गणीतून केलेला शिधा या ठिकाणी साहित्यिकांना आणि रसिकांना या ठिकाणी दिला जात आहे। अशा पद्धतीचं विद्रोही साहित्य संमेलनाच्या ठिकाणी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी विद्रोही साहित्य संमेलनाचे मुख्य आयोजक या ठिकाणी आपल्या संघ सोबत आहेत किशोर ढमाले सर, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। सर, या ठिकाणी विद्रोही साहित्य संमेलन आपण 15वे विद्रोही साहित्य संमेलन घेत आहोत, तर या निमित्ताने आपण आपल्या साहित्यिकांना कवींना आणि रसिकांना काय संदेश द्याल? हे साहित्य संमेलन जे नाशिकमध्ये संविधान सन्मानार्थ 15वे विद्रोही साहित्य संमेलन होत आहे। या निमित्तानं महाराष्ट्रभरातून 2 ते 3 हजारपेक्षा जास्त लोक रसिक साहित्यिक कवी कलावंत हे जमलेले आहेत। दिल्लीचे शास्त्रज्ञ गोहर रजा यांनी काल या संमेलनाचं उद्घाटन केलेलं आहे। डॉक्टर आनंद पाटील कोल्हापूरचे याचे अध्यक्ष आहेत आणि सुधाकरजी गायकवाड आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक समीक्षक सौंदर्यशास्त्रज्ञ हे काल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। मावळते अध्यक्ष डॉक्टर प्रल्हाद लुलेकर औरंगाबादमधून उपस्थित होते। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून 17-18 जिल्ह्यातून या ठिकाणी लोक आलेले आहेत आणि नाशिकमध्ये महाकवी लोकशाहीर वामनदादा कर्डक जन्मशताब्दी साहित्य नगरीमध्ये हे संमेलन अभूतपूर्वरित्या यशस्वी झालेलं आहे। बाबूरावजी बागुल जे पहिल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते त्यांच्या नगरीत हे संमेलन होतं आहे आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाडांच्या लढ्यांची पार्श्वभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जिथं लढे दिले त्या नाशिक जिल्ह्यामध्ये आणि कामगार कष्टकऱ्यांच्या लढ्याच्या भूमीमध्ये हे साहित्य संमेलन यशस्वी झालेलं आहे आणि याच्यामध्ये निर्णायक कार्यक्रम 3 मुख्य परिसंवाद होते। या परिसंवादामध्ये कॉर्पोरेट सनातनवादाच्या विरोधातला परिसंवाद आहे, साहित्याच्या संदर्भातला एक परिसंवाद आहे आणि दुसरा एक नाटकाच्या संदर्भातला एक परिसंवाद आहे। 2 शाहिरी जलसे आहेत, 2 कवी संमेलनं झालेली आहेत, 14 विषयांवरती गटचर्चा झालेल्या आहेत। सर, या ठिकाणी सोशल मीडियावर आणि सध्या सर्वच वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांवर चर्चा आहे की एक संमेलन उपाशी तर एक संमेलन उपाशी आहे। या पद्धतीनं आपण त्याच्यावर जर विचारसरणी जर केली तर एका साहित्य संमेलनाला लाखोचा फंडिंग गव्हर्नमेंटने दिलेला आहे, लोक वर्गणीतून देखील फंडिंग जमा केलेलं आहे, तर आपण हे साहित्य संमेलन कशा पद्धतीने आणि कशा फंडिंगच्या माध्यमातून आपण हे उभं केलेलं आहे थोड्या दिवसामध्ये? आम्ही उपाशी जे असेल आमच्या पोटामध्ये भूक आहे ही तर जगजाहीर गोष्ट आहे। या देशातल्या मनुवादी व्यवस्थेनं भांडवली व्यवस्थेनं आमचं शोषण केलेलं आहे, त्यामुळं पोटात भूक घेऊनच आम्ही जगत आहोत आणि लढतही आहोत। पण आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचारसरणीवर आधारित भूमिका घेऊन पुढे चाललेलो आहोत। हा सांस्कृतिक संघर्ष आहे। या देशातल्या फॅसिस्ट सत्तेच्या विरोधामध्ये जाती व्यवस्था आणि स्त्री पुरुष विषमता चालू ठेवू इच्छिणाऱ्या वर्चस्ववादी सनातनी प्रवृत्तीच्या विरोधामध्ये हा सांस्कृतिक विद्रोह आहे। त्यामुळे फुले शाहू आंबेडकरांचा विचार घेऊन आम्ही लढत असताना आम्हाला तहान भुकेची काही पर्वा नाही, हेच कालपासून इथल्या रसिकांनी श्रोत्यांनी सहभागी असलेल्या वक्त्यांनी साहित्यिकांनी दाखवून दिलेलं आहे। पलीकडे ते मनुवादी आहेत, त्या मनुवाद्यांकडे पर्वतीवर ज्या पद्धतीनं पुण्याला रमणे भरत होते ब्राह्मणांचे आणि पेशवे वर्गळ्यांनी त्यांना दक्षिणा देत होते, त्या पद्धतीचं ते दक्षिणेवर चालणारं सरकारच्या देणगीवर आणि भांडवलदारांच्या देणग्यांवर चालणारं संमेलन आहे। त्यामुळे तिथे मेजवानीची चर्चा आहे, इथं विचारांची चर्चा आहे।
बरोबर सर. कालपर्यंत अशी देखील चर्चा होती की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला परवानगी दिली, परंतु विद्रोही साहित्य संमेलनाला इथल्या पोलीस कमिशनर असेल किंवा प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन यांनी आपल्याला परवानगी नाकारलेली होती. याबद्दल काय सांगाल? संविधान सन्मानार्थ 15वे विद्रोही साहित्य संमेलन होत असताना दखल न घेण्याचा, भेट न देण्याचा एक प्रकारचा व्यवहार हा या ठिकाणच्या कमिशनरांनी केलेला होता. नंतर त्यांना आपली चूक कळून आल्यानंतर त्यांनी आम्हाला भेटीला बोलवलं आणि परवानग्या वगैरे दिल्या. पण याची तर सवयच आहे आणि आम्ही त्यांना सातत्यानं सांगितलेलं आहे. पहिल्यांदा विद्रोही साहित्य संमेलन बाबुरावांच्या अध्यक्षतेखाली दादरच्या संमेलनाच्या विरोधामध्ये धारावीमध्ये झालं. दुसरं संमेलन डॉक्टर आहा साळुंके सरांच्या अध्यक्षतेखाली सोलापूरला झालं, समोरासमोर अखिल भारतीय साहित्य संमेलन. आणि हे त्यावेळी तिथले पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे हे स्वागताध्यक्ष होते. मुंबईला जेव्हा पहिलं विद्रोही भरलं तेव्हा पलीकडे अखिल भारतीयच्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष मनोहर जोशी होते. आणि मनोहर जोशी, ढोबळे किंवा भुजबळ संमेलनाचे स्वागताध्यक्ष त्यांच्या हे पालकमंत्री असोत किंवा मुख्यमंत्री असोत, आमचा लढा हा समतेसाठी आहे आणि समतेच्या विरोधामध्ये जे कोणी वर्तणूक करतील, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधामध्ये जे वागतील, लोकशाहीची गळचेपी करतील, त्यांच्या विरोधात आमचा लढा चालूच राहणार आहे, गल्लीपासून दिल्लीपर्यंत. आणि म्हणून आम्ही इथं गल्लीमध्ये असताना सुद्धा दिल्लीचे शास्त्रज्ञ गौहर रजा हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची भूमिका घेऊन या ठिकाणी आलेले आहेत. ठीक आहे सर, आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे, परंतु आता दिवसभरामध्ये अजून कोणत्या कार्यक्रमाची मेजवानी या ठिकाणी आहे किंवा हे संमेलन अजून किती वेळेपर्यंत चालणार आहे याबद्दल थोडक्यात माहिती द्या. आत्ता गटचर्चांचं सेशन आत्ता झालं आहे. गटचर्चांच्या अध्यक्षांनी 14 अध्यक्षांनी आत्ता त्यांच्या गटांचे अहवाल मांडलेले आहेत. यानंतर श्रीमंत कोकाटे सरांचं व्याख्यान आहे गरजतो महाराष्ट्र माझा. महाराष्ट्राचे व्याख्याते, शिव इतिहासकार, शिवचरित्रकार या श्रीमंत कोकाटे सर या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर मराठी साहित्याच्या संदर्भातला आणि कॉर्पोरेट सनातनवादाच्या संदर्भात कॉर्पोरेट सनातनवादाशी सामना, धर्म, धम्म, पंथ, संप्रदाय आणि संविधान याबद्दलचा एक महत्त्वपूर्ण परिसंवाद आता या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर या ठिकाणी ठराव वाचनाचं सत्र आहे. समारोप सत्रामध्ये संविधानाच्या संदर्भात कायदेतज्ञ ॲडव्होकेट जयंत दायभावे हे व्याख्यान देणार आहेत. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि नियोजन आयोगाचे माजी सदस्य अर्थतज्ञ डॉक्टर भालचंद्र मुनगेकर सर या ठिकाणी आलेले आहेत. मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू वायुनंदन या ठिकाणी भेट देऊन गेलेले आहेत आणि समारोपाला निलिमाताई पवार असणार आहेत. त्याचबरोबर विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्षा प्राध्यापक प्रतिमा परदेशी असणार आहेत आणि महाराष्ट्रातले मान्यवर साहित्यिक या ठिकाणी आपली उपस्थिती लावणार आहेत. सुखदेव सिंग सिरसा पंजाबवरून पंजाब साहित्य अकादमीचे अध्यक्ष, राष्ट्रीय प्रगतिशील लेखक संघाचे अध्यक्ष सेक्रेटरी हे सुखदेव सिंग सिरसा हे पंजाबी शेतकरी साहित्यिक या ठिकाणी आलेत. त्यांची एक विशेष मुलाखत आता दुपारी होणार आहे. अशी मेजवानी आहे. रात्री शाहिरी जलसा आहे. 10 वाजेपर्यंत कार्यक्रम चालणार आहे. आपल्यासोबत होते विद्रोही साहित्य संमेलनाचे मुख्य आयोजक किशोर ढबाले सर. त्यांनी सांगितलेलं आहे की जरी एक संमेलन तुपाशी आणि एक संमेलन जरी उपाशी असलं तरी आम्ही त्यांना तोडीसतोड उत्तर देण्यासाठी या ठिकाणी सक्षम आहोत. आमचे जे लेखक आहेत, कवी आहेत, ते तळागाळातले आहेत. आमचे जे रसिक बांधव आहेत ते तळागाळातून आलेले आहेत. म्हणून आम्ही त्यांच्यावर कोणत्याही पद्धतीची मात करायला या ठिकाणी सक्षम आहोत. ज्या प्रशासनाने या ठिकाणी त्यांना परवानगी नाकारली त्यावर देखील तोडगा काढून त्यांनी सक्षमपणे या ठिकाणी हे विद्रोही साहित्य संमेलन या ठिकाणी घडून आलेलं आहे. या ठिकाणी महाराष्ट्राभरून नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर भारतातून देखील या ठिकाणी रसिक, कवी, साहित्यिक, शाहीर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि नाशिककरांसाठी या ठिकाणी भरगच्च अशा कार्यक्रमाची मेजवानी या ठिकाणी विद्रोही साहित्य संमेलनाने आयोजित केलेलं आहे. एकीकडे पाहिलं तर या ठिकाणी पतळवाळ्या उचलणारं साहित्य संमेलन आणि दुसरीकडे पाहिलं तर शिधापासून या ठिकाणी रसिकांना जी मेजवानी दिली आहे ती गोरगरीब जनतेसाठी अतिशय मोलाची असल्याचं या ठिकाणी किशोर ढमाले सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. धन्यवाद सर, बातचीत केल्याबद्दल आपलं पुन्हा एकदा धन्यवाद. हो, जय भीम, लाल सलाम. एकंदरच पाहिले, आयोजकांनी कितीही अडथळे आले तरी आम्ही हे संमेलन यशस्वी करून दाखवू ही भूमिका ठामपणे पार पाडल्याचे दिसून येते. शेवटी संमेलन यशस्वी झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. यात प्रामुख्याने स्वागताध्यक्ष शशिकांत उनवणे, प्राध्यापिका प्रतिभा परदेशी, कॉम्रेड राजू देसले, अर्जुन बागुल, गुलाब शेख, प्रभाकर धात्रक, यशवंत बागुल, राज निकाळे, डॉक्टर इंदिरा आठवले,
हरिभाऊ जाधव आदींसह विद्रोही साहित्य संमेलनाच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, समितीच्या संयोजकांनी यशस्वीरित्या संमेलन पार पाडण्यासाठी भूमिका यशस्वीरित्या पार पाडले असेच म्हणावे लागेल. रिपब्लिकन वार्ता वृत्तसंकलन विभाग नाशिक.